गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची बैठक, संघटनात्मक रचनेत बदल जाहीर होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीराजांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, महाराणी ताराबाईंच्या समाधीच्या संशोधनासाठी इतिहास तज्ञांची समिती नेमण्याची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर, भास्करराव पाटील खतगावकरांचा आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी अचानक केली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी। यावेळी त्यांनी रुग्णांच्या समस्यांबाबत थेट रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत साधला संवाद। सुशांत सिंह राजपूतची हत्या नाही तर आत्महत्या, सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट, रिया चक्रवर्तीला मिळाली क्लीन चिट। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेमध्ये राजीनामा देण्याचं विधान केलं होतं, तर आमदार राहुल पाटील यांनी खुशाल त्यांचा राजीनामा द्यावा असं म्हणत त्यांच्या वक्तव्याचा परभणीत शिंदेच्या शिवसेनेचे आनंद भरोसे यांनी समाचार घेतला। आयपीएलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी सलामी, केकेआरचा 7 गडी राखून उडवला धुव्वा। प्रवाशांचा होणार खोळंबा, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने धावणार। मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। दिल्लीत उष्णतेची लाट कायम, दिल्लीचं कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता। न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या घरात लागलेल्या आगीत कचऱ्यासारखा जळाला नोटांचा ढीग, आगीत नोटाची बंडल जळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ। केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवले, 1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कल्याण रेल्वे स्टेशनची सुरक्षा वाऱ्यावर, कल्याण रेल्वे स्थानकातील सर्व मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग बंद अवस्थेत धुळखात, तसेच कोणतेही सुरक्षा रक्षक रेल्वे स्टेशनवर नाही। परभणीतील बोरी परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात, नाल्याच्या अर्धवट कामामुळे परिसरात दुर्गंधी, तर काम लवकरात लवकर करावे यासाठी ग्रामस्थांची मागणी। हिंगोली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये 27% ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याची मागणी। हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी संघटनांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे पत्र। शिरपूर तालुक्यातील टेकवाडीतील शेषराव महाराज मंदिराची आणि मूर्तीची विटंबना, मंदिराचे पुजारी यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक, तर पुजाऱ्याच्या 14 वर्षीय मुलाला दुखापत, त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात। परभणी शहर महानगरपालिकेने थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी राबवली मोहीम, तर या मनपाच्या विशेष मोहिमेत 24,51,000चा कर वसूल। आंतरराज्यीय कार चोरटा, नेपाळी चोरीच्या कारसह एलसीबीच्या ताब्यामध्ये, महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात विविध गुन्हे दाखल, धुळ्याच्या एलसीबीच्या पथकाची कामगिरी। सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सायकल चोरी करणाऱ्या 72 वर्षीय चोरट्याला केली अटक, चोरट्याकडून 14 सायकली जप्त। बुलढाण्यातून पैशाचा पाऊस पाडणारी टोळी गजाआड, मोताळा तालुक्यातील जयपूरमध्ये जादू टोण्याचा प्रकार, बोराखेळी पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश, 9 आरोपी ताब्यात। नागपूर हिंसाचारातील एका जखमीचा मृत्यू, जखमी इरफान अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते। वसईतल्या सराईत आरोपीला 17 वर्षांनंतर अटक, मित्र सावतराई आणि 3 सावत्र भावंडांची केली होती निर्घृणपणे हत्या, वसई गुन्हे शाखा कक्ष 2च्या पथकाकडून अटक। कोल्हापुरात एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न करणारा 72 तासात जेरबंद, परप्रांतीय चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक। उजनी धरणात बेकायदा 5 बोटी पकडल्या, महसूल पथकाची दमदार कामगिरी, वाळू माफियांना दणका। 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी तलाठीसह दोघांना अटक, 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक।
मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, अंगावर पेट्रोल टाकून हॅपी होळी म्हणून दिलं पेटवून. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकातील घटना. सराईत चोरट्याला उल्हासनगर क्राईम ब्रांचनं घेतलं गुजरातमधून ताब्यात. उल्हासनगर आणि अंबरनाथच्या विविध पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी आणि सोनसाखळी चोरीतला आरोपी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.